तर आज आपण सॉल्व करणार आहे फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशनची एक्झरसाइज. एकदम सोपी आहे. जर तुम्ही सगळे कन्सेप्ट समजले असतील तुम्हाला तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन म्हणते मॅच द फर्स्ट कॉलम विथ ॲप्रोप्रिएट एंट्रीज इन द सेकंड अँड थर्ड कॉलम. ठीक आहे. फर्स्ट कॉलम काय म्हणते की ॲक्सलरेशन कसं आहे, निगेटिव्ह. जर निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे म्हणजे स्पीड कमी होत चालली. स्पीड कमी म्हणजे वेलॉसिटी कमी, कारण की मोशन कुठलं आहे, लिनियर मोशन. तर कुठे वेलॉसिटी कमी होतं चेक करा. इथे म्हणते सेकंडमध्ये बघा वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. सो ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय झाली, कमी झाली. सेम लॉजिक आणखी बघा कुठे वेलॉसिटी कमी झाली तर व्हेकल मुव्हिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 10 आधी 10 होती आणि स्टॉप म्हणजे थांबली, म्हणजे 10 पासून कुठेपर्यंत गेली, 0 पर्यंत गेली. म्हणजे इथे पण काय झाली, वेलॉसिटी कमी झाली. हे झालं पहिला मॅच. सेकंड मध्ये ॲक्सलेरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह ॲक्सलेरेशन म्हणजे काय, स्पीड वाढत आहे. वाढत कुठे आहे, खाली सांगितलं आहे की वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस म्हणजे आता काय म्हणते बघा इथं थर्ड कॉलममध्ये की आधी कशी होती, रेस्टवर तर 0 होती आणि 10 सेकंदानंतर काय झाली 50, म्हणजे वेलॉसिटी काय झाली इथे वाढली. हे झालं आपलं सेकंड. थर्ड मग उरलं का झिरो ॲक्सलरेशन. जर ॲक्सलरेशन 0 म्हणजे वेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. तर वेलॉसिटी झाली आपली कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट वेलॉसिटी किती असते, फिक्स व्हॅल्यू. ते इथे सांगितली आहे की वेलॉसिटी मुव्हिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 20 व्हेकल मुव्हिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 25 मीटर पर सेकंड. ते कॉन्स्टंट आहे, काहीही बदललं नाही. ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, क्लॅरिफाय द डिफरन्स. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये डिफरन्स काय आहे. जर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला अंदाज असेल की डिस्टन्स काय असते, इट इज अ ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल्ड. हे काय असते, ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल्ड. जेवढं सांगितलं तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ना त्याला आपण म्हणतो डिस्टन्स. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो आपण, शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे. ॲक्च्युअल लेंथ असेल किंवा नसेल आपल्याला माहिती नाही, पण काय असते हमेशा शॉर्टेस्ट डिस्टन्स. सेकंड काय असू शकते डिफरन्स, की डिस्टन्सला डायरेक्शन नसते. ठीक आहे, नो डायरेक्शन, किंवा आपण काय म्हणू शकतो, नॉट अ वेक्टर. हा वेक्टर आहे का, नो वेक्टर. डिस्प्लेसमेंटला काय असते हमेशा डायरेक्शन असते. सो इट हॅज डायरेक्शन, कुठून कुठपर्यंत, स्टार्ट टू फिनिश. ठीक आहे, हॅज अ डायरेक्शन फ्रॉम स्टार्ट पॉइंट टू फिनिश पॉइंट. ठीक आहे. आणि तिसरा मेन महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की डिस्टन्स कॅन नेवर बी झिरो. कारण की जर डिस्टन्स 0 झालं म्हणजे तुम्ही जागेवरून हल्लेच नाही. जर तुम्ही जागेवरून हल्ले नाही याचा अर्थ काय की डिस्टन्स काही ट्रॅव्हल केलंच नाही, म्हणजे तुम्ही मोशन केलं नाही. मोशन नाही केलं म्हणजे त्याला आपण मोशनमध्ये मोजूच शकत नाही ना, कारण की डिस्टन्स काही ट्रॅव्हल झालेलं नाही. डिस्टन्स कधीही 0 होऊ शकत नाही. 0 आहे म्हणजे तिथं मोशनच झालं नाही. पण डिस्प्लेसमेंट काय होऊ शकते, डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. बघितलं आपण सर्क्युलर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट कॅन बी 0, हे 0 राहू शकते. सेकंडमध्ये काय म्हटलं, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन. एकदम सोपे केस आहे, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मोशनमध्ये काय असते, नंबर 1 युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतो, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम इंटरवल सेम आहे. इथे काय होणार, त्याच्या थोडंसं उलटं. काय होणार उलटं, की अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. इथे काय असणार आहे, अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. परत कशामध्ये, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इंटरवल हमेशा कसा पाहिजे, सेम पाहिजे, इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. सेकंड डिफरन्स काय असू शकते की जेव्हा युनिफॉर्म मोशन असते वेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. आपण ग्राफ बघितलाय, वेलॉसिटी काय असेल, कॉन्स्टंट. इथे काय असते, वेलॉसिटी नॉट कॉन्स्टंट. सेकंड वॅरिंग किंवा बदलणारी, वॅरिंग वेलॉसिटी किंवा नॉट कॉन्स्टंट म्हणू शकता तुम्ही, वॅरिंग वेलॉसिटी. तिसरा पॉईंट तुम्ही ॲक्सलरेशनशी म्हणू शकता की ॲक्सलरेशन काय असणार आहे, इथे 0 असेल, कारण की वेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट. ॲक्सलरेशन इज 0. इथे ॲक्सलरेशन कॅन बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ॲक्सलरेशन कॅन बी पॉझिटिव्ह
और निगेटिव्ह. जर 0 झालं याचा अर्थ काय, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणजे काय होते, युनिफॉर्म मोशन. अशा प्रकारे आपल्याकडे बघा 3 डिफरन्स आले दोन्ही गोष्टीमधले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, एकदम सांगितलं तसंच की तुम्हाला इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे यू, ॲक्सलरेशन दिला आहे, टाइम दिला आहे आणि फॉर्म्युला पण सांगितला कुठला यूज करायचा, v = u + at. तुम्हाला u दिला आहे, a दिला आहे, t दिला आहे. फर्स्ट क्वेश्चनला सॉल्व्ह करू आपण. सो v = काय असते, u + at. इथे व्हॅल्यूज पुट करा पहिल्या इक्वेशनमधून. u किती आहे, 2 आहे, प्लस a किती आला, 4 आणि टाइम किती आहे, 3. सो = काय होणार, 2 प्लस आधी मल्टिप्लिकेशन करतो आपण बॉडमॉस रूलने, 2 + 12 = 14. आणि हे काय, वेलोसिटी कशामध्ये असते, मीटर पर सेकंडमध्ये. याचा आन्सर किती भेटला आपल्याला, 14 मीटर पर सेकंड. सो v = u + at, 2 + 12. आता इथे पण इम्पॉर्टंट गोष्ट काय की ऑलरेडी हे कशामध्ये दिलं आपण, सेकंडमध्ये. तर जर युनिट सारखा तर आपण डायरेक्टली त्याला सॉल्व्ह करू शकतो. सेकंड केसमध्ये बघा, u माहिती नाही आपल्याला, v माहिती आहे. तर परत फॉर्म्युला अप्लाय करू आपण. काय म्हणते सेकंड केससाठी फॉर्म्युला की v किती दिला आहे, 20. ठीक आहे. u माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती, यूला यूज ठेवतो आपण. प्लस a किती दिला आहे, 5. टाइम किती दिला आहे, 2. परत सॉल्व्ह करायला. सो 20 = u + 5 × 2 10. मग हा 10 दोन्ही साईडला सबट्रॅक्ट करू शकतो आपण. तर दोन्ही साईडला जर 10 सबट्रॅक्ट केलं आपल्याला काय मिळालं, 20 - 10 = u. आणि याला सॉल्व्ह करा. 20 मधून 10 गेले तर 10. u म्हणजे काय होते, मीटर पर सेकंड. तर दिस = 10 मीटर पर सेकंड. युनिट ऑलरेडी वरती दिलेला आहे. ठीक आहे. थर्डमध्ये लक्षात ठेवा काय काय दिलेलं आहे. परत थर्ड केसमध्ये आपल्याला दिला u = 5. ठीक आहे. u = 5, a = 12 आणि t = दिला आहे 3. आणि आपल्याला विचारला s काढायचा आहे. एसचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे, बाजूला लिहून दिलेला आहे. s = ut + ½ at². तर इथे व्हॅल्यूज पुट करायच्या. सो व्हॅल्यूज पुट करूया. सो फर्स्ट दिला आहे u किती आहे, 5 × टाइम दिला आहे 3 सेकंड प्लस हाफ. a आहे आपला 12 आणि t किती दिला होता, परत t आहे आपला 3. तर 3चा स्क्वेअर. सॉल्व्ह करूया याला. 5 × 3 15 प्लस याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 × 6 = 12. सो 6 × 3चा स्क्वेअर 9. परत सिम्प्लिफिकेशन. सो 15 प्लस 6 × 9 6 × 9 54. आणि फायनल आन्सर काय आला मग, 15 + 54 इट इज 69. आणि डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट तुम्हाला बाजूला दिला असेल, कशामध्ये दिला आहे, मीटरमध्ये. डिस्टन्स = मीटर. हे आपल्याला पहिला काय मिळालं, 69 मीटर्स. तर सेकंडमध्ये बघा काय दिलं आहे तुम्हाला. सेकंड केसमध्ये पहिली केस होती, आता सेकंड केसमध्ये आपल्याला दिलं आहे बघा, u = 7. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं आहे, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय माहिती नाही, तर ए माहिती नाही आपल्याला, एला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. टाइम दिला आहे 4 सेकंड. सो t = 4. आणि नेक्स्ट डिस्टन्स दिला आहे 92. सो डिस्टन्स = 92. परत फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आपण. सो फॉर्म्युला काय होता, s = ut + ½ at². आता सिम्पलचा आहे. s किती दिला आपल्याला, 92. ओके 92. u किती आहे, 7. टाइम दिला आहे 4 प्लस हाफ. a माहिती नाही आपल्याला, असाच ठेवला आणि टाइम किती आहे 4. आता सिम्प्लिफाय करा बघा. 92 7 × 4 28. 2 × 2 = 4 आणि प्लस किती झाला आहे, 2 × a हा झाला 2a. दोन्ही साईडला 28 सबट्रॅक्ट करा, -28 = 2a मिळाला. सो 92 - 28 जर केला आपण तर किती भेटणार, करून बघा. 64 भेटला. सो = 2a. दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करा. ठीक आहे. दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं. 2 2 कॅन्सल आणि 2 3 आणि 2 2 2. सो देअरफॉर a = 32. ॲक्सलरेशन असल्यामुळे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं आपला सेकंड. किती आहे, 32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे तुम्हाला भेटलं 32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. खूप जास्त ॲक्सलरेशन आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट नंबर 3. सो थर्ड केसमध्ये बघा काय दिलेलं आहे कंडिशन. u दिला आहे 4, a दिला आहे 3 आणि
व्ही दिला आहे 8. सो यू इज इक्वल्स टू 4, यू इज इक्वल्स टू 4, ए इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, ए इज इक्वल्स टू 3. एस माहिती नाही, एस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि व्ही दिला आहे 8. लक्षात ठेवा हे व्ही दिलेला आहे, व्ही स्क्वेअर नाही आहे तो. जरी हा फॉर्म्युला आपल्याला दिला असेल व्ही स्क्वेअरचा, हा फॉर्म्युला व्ही स्क्वेअरचा, पण गिवन व्हॅल्यू कशाची आहे, व्हीची आहे, व्ही स्क्वेअरची नाही. ठीक आहे, तर फॉर्म्युलामध्ये अप्लाय करा. आपला फॉर्म्युला काय म्हणते, यू इथे टी नाही आहे तर बिना टीचा फॉर्म्युला कुठला होता, व्ही स्क्वेअर इज इक्वल मायनस व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as. आता फॉर्म्युला अप्लाय करू. व्ही किती दिला आहे 8, तर 8चा स्क्वेअर मायनस यू किती आहे 4, तर 4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ए किती आहे 3 आणि एस आपल्याला माहिती नाही. तो 8चा स्क्वेअर 64, 4चा स्क्वेअर 16 इज इक्वल्स टू 2 × 3 6s. ठीक आहे, त्याला सॉल्व करा. 64 मधून 16 गेले किती राहिले. ठीक आहे, 64 मायनस 16 करा कॅल्क्युलेशन, एकदम इझी आहे. ठीक आहे, 38 झाले, 42 झाले. दिस इज 42 इक्वल्स टू 6 टाइम्स एस. ओके, 42 नाही होत ना, 48 होईल. एक सेकंड. सो 64 मायनस 16, 48 इज इक्वल्स टू 6s. सो दोन्ही साईडला 6ने डिवाइड कर, कारण की आपल्याला फक्त s पाहिजे. 6 1 ज 6, 6 8 ज 40. सो देअरफॉर s इज इक्वल्स टू किती भेटला 8 डिस्टन्स असल्यामुळे काय मीटरमध्ये, तर ही आपली व्हॅल्यू किती झाली आहे, ही व्हॅल्यू झाली आपली 8 मीटर्स. ठीक आहे, आणि नेक्स्ट लास्टमध्ये आपल्याला यू माहिती नाही आहे. ए दिला आहे 5, एस 8.4 आणि व्ही 10. परत एकदा लिहून घ्या बघा, पहिला क्वेश्चन होता याच्यामधला. आणि सेकंड केसमध्ये काय दिलं आहे, यू आपल्याला बिलकुल माहिती नाही. ठीक आहे, यू माहिती नाही. नंतर काय काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे आपल्याला, ए आहे आपला 5, एस आहे 8.4, ए इज इक्वल्स टू 5, एस आहे 8.4 आणि व्ही दिलेला आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे, परत फॉर्म्युला तोच की एस इज इक्वल्स टू काय, सॉरी व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as. इथे व्हॅल्यूज पुट करा. व्ही आहे 10, तर 10चा स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर तर माहिती नाही. 2a किती आहे 5 आणि एस किती आहे 8.4. आता मल्टिप्लाय करा. 10चा स्क्वेअर झाला 100 मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू 5 × 10. आणि कुठल्याही नंबरनं 10ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट 1 कमी होतो, राईट साईडला शिफ्ट होतो. तर हा झाला टोटल 84. 84ला लेफ्ट साईडला सबट्रॅक्ट करा आणि यूला तिकडे घेऊन या. मग तुम्हाला काय मिळेल बघा की 100 मायनस 84 इक्वल्स टू यू स्क्वेअर. तर 100मधून 84 गेले किती राहिले 16 इक्वल्स टू यू स्क्वेअर. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर. सो देअरफॉर यू इक्वल्स टू काय झालं 4 मीटर पर सेकंड. हे झालं आपलं थर्ड याचा आन्सर, ही झालं 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन पण सॉल्व केला आहे. आता येऊ आपण क्वेश्चन नंबर 4 वर. क्वेश्चन नंबर 4 एकदम सिंपल आहे. जर तुम्ही कन्सेप्ट समजले असतील तर बघा, द मिनिमम डिस्टन्स, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. डिस्टन्स कसा आहे मिनिमम बिटवीन कशामध्ये, स्टार्ट आणि फिनिश पॉईंट. ठीक आहे, तर स्टार्ट आणि फिनिश पॉईंट जेव्हा आपण गोष्ट करतो ते कशाविषयी बोलतो आपण, ते बोलतो आपण डिस्प्लेसमेंट विषयी. सो दिस इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. नेक्स्ट डिसेलरेशन म्हणजे काय होते, कमी होते. जर एखादी व्हॅल्यू कमी होत असेल तर ते प्लस आहे की मायनस आहे, मायनस आहे. तो डिसेलरेशन इज अ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे, नेक्स्ट बघा, वेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. खास गोष्ट काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर एखादी गोष्ट गोल गोल जात असेल युनिफॉर्म, म्हणजे प्रत्येक वेळेस काय चेंज होते, त्याची डायरेक्शन चेंज होते. कशाची, वेलॉसिटीची. देन इट्स वेलॉसिटी changes at every point. Velocity changes at every point. During collision, साठी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय रिमेन कॉन्स्टंट असते, मोमेंटम. टोटल मोमेंटम म्हणायचं, ॲक्च्युली मोमेंटम म्हणण्यापेक्षा टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. तोच आपला लॉ आहे ना कशाचा, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा. सो टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. नेक्स्ट, द वर्किंग ऑफ अ रॉकेट. रॉकेट बघितलं आपण एक्झाम्पलमध्येच. तो कोणत्या न्यूटनच्या लॉवर काम करते, थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनवर काम करते. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर
5. एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे. प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या आणि त्याचा आन्सर लिहायचा, कन्सेप्ट समजून घ्यायचा. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. वेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड, फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय फ्री फॉल ग्राउंड, देन द ॲक्सलरेशन इज युनिफॉर्म. का बरं ॲक्सलरेशन युनिफॉर्म आहे? बघा, कुठल्याही गोष्टीवर जर सारखा फोर्स लागला, कारण की फोर्स इज इक्वल्स टू काय असते, मास इंटू ॲक्सलरेशन. जर सारखा फोर्स लागला त्याचं ॲक्सलरेशन पण काय राहते, सेम राहते. का बरं सेम राहते? कारण की फोर्स बदलत नाही तर मोशन बदलणार नाही, मोशन बदलत नाही म्हणजे ॲक्सलरेशन पण चेंज होणार नाही. सो पहिल्याचा आन्सर काय राहणार आहे, बिकॉज free falling body has constant force. कोणता फोर्स असते? दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किंवा त्याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट ॲड करू शकतो की एखाद्या गोष्टीची ॲक्सलरेशन किंवा स्पीड वाढवायसाठी किंवा कमी करायसाठी आपल्याला काय करावं लागते, एक्सटर्नल फोर्स लावावं लागते. आणि फ्री फॉलिंग बॉडीवर कोणी एक्स्ट्रा फोर्स लावते काय, नाही लावत. हा कुठला रूल आहे, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, की जेव्हापर्यंत एक्सटर्नल फोर्स लागत नाही तेव्हापर्यंत त्याच्यामध्ये चेंज येत नाही. तर फ्री फॉलिंग बॉडीवर फक्त एकच फोर्स असते, कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देअरफॉर ॲक्सलरेशन इज युनिफॉर्म. ॲक्सलरेशन काय, युनिफॉर्म. किती युनिफॉर्म ॲक्सलरेशन, जी. ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चनवर लक्ष देऊ आपण. बघा सेकंड क्वेश्चन काय म्हणते, इवन दो द मॅग्नेट्यूड्स ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स, कुठला लॉ आला हा, थर्ड लॉ ऑफ मोशन, आर इक्वल अँड द डायरेक्शन अपोजिट, इफेक्ट्स डू नॉट कॅन्सल. हा आपण एक्झाम्पलमध्ये बघितला आहे, क्वेश्चनमध्ये बघितला की दोन्ही जर एखादी समजा ही गोष्ट असेल, हा वॉल आहे सपोज, या वॉलवर जर आपण एखादी बॉल फेकून मारला असा, बॉल याच्यावर फोर्स लावणार आणि त्याच्या अपोजिटमध्ये बॉलवर फोर्स लागेल, तरी दोघं एकमेकाला कॅन्सल करत नाही. रिझन काय याच्या मागे, कारण की हा जो वॉल जो फोर्स लावेल तो बॉलवर लावेल, बॉल जो फोर्स लावेल तो वॉलवर लावणार. त्याचा अर्थ काय होते, दॅट ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स कशावर ॲड करते, ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. जर डिफरंट ऑब्जेक्टवर ते ॲड करत असेल तर ते कॅन्सल होणार नाही. ठीक आहे. तर थर्ड केस बघू. थर्ड क्वेश्चन काय म्हणते, इट इज इझियर टू स्टॉप टेनिस बॉल माहिती आहे ना, कम्पेअर टू क्रिकेट बॉल. क्रिकेटपेक्षा टेनिस बॉल इझी आहे. कधी, जर वेलॉसिटी सेम असेल तर. आता कुठल्या केसमध्ये आपलं बघा, फोर्स म्हणजे काय होता, सेकंड लॉनुसार फोर्स इज इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम. आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे, चेंज इन मोमेंटम. मोमेंटम काय होता, मास इंटू वेलॉसिटी. तर वेलॉसिटी काय आहे, दोघांची सेम आहे. मग दोघांची बदलली काय, इथे मासमध्ये काय आहे, डिफरन्स आहे. कोणता डिफरन्स आहे बघा, कोणता बॉल जास्त भारी राहते, ॲज क्रिकेट बॉल इज हेवियर का बरं आहे, बिकॉज इट हॅज ग्रेटर मास, त्याच्यात जास्त मास आहे, ग्रेटर मास, हेन्स इट्स मोमेंटम इज बिगर किंवा ग्रेटर, कशापेक्षा, ग्रेटर दॅन टेनिस बॉल. Therefore it is easier to stop tennis ball compared to कुठला, क्रिकेट बॉल. कारण क्रिकेट बॉल काय असते, भारी असते. जर जास्त बॉल असेल तर जास्त फोर्सनं थांबावं लागेल. सो इट इज इझियर टू स्टॉप टेनिस बॉल एज कम्पेअर्ड टू क्रिकेट बॉल. आणि लास्ट एकदम, द वेलॉसिटी ऑफ अ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म. बघा आता ॲट रेस्ट नंबर सी नंतर डी. ठीक आहे. सो ॲट रेस्ट वेलॉसिटी काय असते, वेलॉसिटी ऑफ अ बॉडी किती असते, इज 0 असते वेलॉसिटी बॉडी.
आता त्याला युनिफॉर्म का बरं म्हणते, कारण की वेलोसिटी चेंज होत आहे काय, नाही चेंज होत, म्हणून ते काय झालं, युनिफॉर्म झालं. अँड हेन्स इट विल नॉट चेंज, कशामध्ये, टाइममध्ये, इट विल नॉट चेंज with time. So therefore final velocity minus initial velocity upon time is equals to 0 minus 0 upon time, तरी किती झाला, 0 झाला. that is constant velocity. त्यालाच आपण काय म्हणतो, that is uniform velocity, कारण याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. तशा प्रकारे आपण पहिले 5 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. 6 क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगायचे असतात लाईफचे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यात आपल्याकडे बरेच एक्झाम्पल आहे. तर बाकीचे क्वेश्चन्स 7 मधले ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. काही आवडलं असेल तर लोकांमध्ये शेअर करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये पिन करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.